महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं मोडणीम येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उदयदादा माने यांच्याकडून जंगी स्वागत। याबाबत सविस्तर वृत्तांत असा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं मोडणीम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते उदयदादा माने यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रदेश सरचिटणीस व यात्रा प्रमुख लतीफ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उदयदादा माने, दादासाहेब साठे, तालुकाध्यक्ष कैलासदादा तोडकरी, रामेश्वर मासाळ, तांबोळी सर, चंद्रकांता बागिड्डे, मोरे भाऊसाहेब, मिथुन माने, गिड्डे सर, नगरसेवक जगदाळे, माढा, अरण व मोडणीम पंचक्रोशीतील पक्षाचे अधिकारी व अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना उदयदादा माने यांनी पक्षाची ध्येय, धोरणे व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं।